हॅलो एव्हरीवन. सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच मीठ सुपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रक्षाबंधन येत आहे, त्यामुळे म्हटलं चला आपण राखी बनवूया. तसं तर मी 4 राख्या ऑलरेडी बनवल्याच आहेत, कारण काल रात्री माझ्या अंगामध्ये भूत संचारलं होतं क्रिएटिव्हिटीचं. सो मी ह्या 4 राख्या बनवलेल्या आहेत. दिस वन, दिस वन, दिस वन अँड दिस वन. येस, ओके. सो आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की कशा बनवल्या त्या राख्या, किंवा मग सोबत बनवूया राख्या. व्हॉट्स से, लेट्स स्टार्ट टुगेदर. सो जशी आपण रेसिपी बनवतो तसेच मी तुम्हाला सांगते आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. पहिले तरी कैची कापण्यासाठी, त्यानंतर हे धागे. येस, आता राखी बांधायची तर धागे लागणार. सो हे मी हा तसा तर धागा नाही आहे, हे लोकर आहे. ओके, सो मी त्याचे 2 धागे असे कापून घेतलेले आहेत, यु नो रिस्ट प्रमाणे, लाईक दिस. आणि त्यानंतर मी घेतलेले आहेत हे मणी. ओके, दिस इज गोल्डन वन. हे आहेत कुंदन. ओके, हे आहेत आरसे. ओके, त्यानंतर मग हे आहेत गोल्डन कुंदन. नाव आता तुम्हाला हे सर्व तुम्ही नॉर्मल नॉवेल्टीमध्ये खरेदी करायला गेलात तर तुम्हाला हे सर्व लाईक 5 कुंदन किंवा मग लाईक क्वांटिटीवर डिपेंड आहे तुमच्या. जर तुम्ही त्यांच्याकडे असे पॅकेट्स असतात. सो मी 5 आरसे घेतले गोल्ड एका पॅकेटमध्ये, तर ते मला 10 रुपयाला पडतं. आणि मला हेच नाव हेच मला 10 रुपयाला तोळ्यानुसार मिळालेलं आहे. 10 ग्रॅम 10 रुपयाचं. येस, 10 ग्रॅम लाईक दॅट त्यांनी मला दिलेलं आहे. सो या नाव तुम्हाला नॉर्मल नॉवेल्टीमध्ये तर हे असं अशा प्रकारे तर नाही भेटणार आहे. त्यामुळे मग तुम्हाला असं शॉप शोधावं लागेल जिकडे प्रॉपर जिकडे कपड्यांचं विणकाम होतं, जिकडे तुम्ही कपड्यांवर कलाकारी करतात. जसं की आता मी तुम्हाला दाखवलं हे अशा अशा मणी किंवा टिकल्या किंवा असं ज्या भागामध्ये हे जास्त प्रमाणात होतं तिकडे तुम्हाला इझिली ह्या सर्व गोष्टी मिळतील. आता बट अदरवाईज नॉवेल्टीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला कॉस्टली आणि खूप जास्त प्रमाणात कमी प्रमाणात मिळतील आणि कॉस्टली पण बट हे मला खूप आवडतं, कारण अशा गोष्टी विकत घेणं. सो मी सगळ्याचं सगळं घेऊन आले आहेत. लाईक माझ्याकडे ब्ल्यू आहे, त्यानंतर माझ्याकडे ग्रीन आहे, अँड लॉट्स ऑफ थिंग्स यू विल गेट टू सी इन माय बकेट, लाईक डोरेमॉनवाला बकेट राहते ना वैसा. सो लेट्स स्टार्ट. ओके, सो वन मोर थिंग वी नीड, अँड दिस इज दिस. सो ही आहे चिकटपट्टी. ओके, आणि आता ही कशाला लागणार आहे आपल्याला मी तुम्हाला ते सांगेनच. and please don't forget to follow me, okay? I'm sorry, don't forget to subscribe me. I forgot. मी विसरले की मी YouTube. Don't forget to subscribe my channel. मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय डोंट नो, मी मराठीमध्ये आल्यानंतर फंबल का मारते, म्हणजे मराठी माझी मातृभाषा असून सुद्धा मी फंबल मारते. सॉरी, इट्स नॉट लाईक मी घाबरते किंवा माझी मराठी कच्ची आहे. नाही, कच्ची तर नाही आहे माझी मराठी, पण एक दडपण असतं की ब्रो मराठी बोलतेस ना तर ती छान आलीच पाहिजे. सो दडपण असतं आणि त्याच्यामुळे मग माझी डिक्शनरी ओपन होऊन जाते. आय एम सॉरी, वी आर आपला ज्या रस्ता भटकतोय. सो चला बॅक टू द नॉर्मल, बॅक टू द रेसिपी ना. आपली राखीची रेसिपी आपण स्टार्ट करूया. ओके, आपण काय करणार आहोत, आधी ही जी मी चिकटपट्टी घेतलेली आहे त्याचा आपण एक पीस कापून घेणार आहोत. ओके, आणि यार सगळ्यात मोठी मुश्किल ना चिकटपट्टीची हीच आहे की कुठून एंड केला ना ते कधीच समजत नाही यार. वाय दिस आणि सगळ्यात जास्त खुशी पण तेव्हाच होते जेव्हा आपल्याला तो एंड सापडतो की भाई आपण एंड कुठे केलाय. नाही तर जी चिरफाड होते चिकटपट्टीची ती तर तुम्हाला माहितीच आहे. सो फायनली हे निघालेलं आहे आपलं. कॅन सी. ओके, मी पहिलीच असेल जी चिकटपट्टीला कापताना सुद्धा दाखवतच नाही. मी याला कापून घेते. ओके, डिझाईन माझी अजूनपर्यंत माइंडमध्ये नाही आहे, कारण ते इन्स्टंट आपण करणार आहोत. ओके, सो हे आता मी कापून घेतलेलं आहे. ओके, चौकोनमध्ये. आता त्याला याच्यावर ह्या प्लेटवर ठेवणं म्हणजे एक डिफरंट टास्क आहे. सो मी काय करणार आहे, याचा थोडासा पार्ट असा कापणार आहे. ओके, त्याच्यानंतर मी याला इथे प्लेस करणार आणि हे जे मी घेतलेलं आहे ते याच्यावर असं स्टिक करणार एका साईडला. सो आता हे बसलेलं आहे असं. बाय द वे, मी जेव्हा पण ह्या गोष्टींच्या शॉपमध्ये जाते, कुंदन, आरसे, क्रिएटिव्हिटीचं सामान घ्यायला, मला ते शोधायला फार आवडतं सो मी लिटरली विसरून जाते. मला असं होतं की मी काय घेऊ काय नको. जसे मुलींना कपडे घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो किंवा मग शॉपिंग करण्यामध्ये इतर गोष्टींच्या, तसे मला या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट येतो. सो या ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, सो सर्वात आधी माझं ग्लू कुठे गेले यार. भेटला. ओ शिट, स्मॉल अपघात माझ्यासोबत होत राहतात. सो दिस इज द ग्लू आय हॅव टेकन. ओके, दिस इज फेविबॉन्ड. ओके, फेविबॉन्ड मी घेतलेला आहे आणि हे घेण्याचं रिझन म्हणजे बेसिकली हे पटकन चिपकतं नॉर्मल फेविकॉलपेक्षा. सो आय हॅव टेकन दिस वन. सो लेट्स टेक वन आरसा हिअर. आरसे पण बघताना नीट घ्यायचे, कारण ते गोलाकार कापलेले आहेत की नाही आपल्याला बघायला पाहिजे, नाही तर आपले पैसे वेस्ट जातील. तर मी इथे ना ते घेतलं आणि ते लावलं. आपण घेणार आहोत
ह्या हे मणी. ओके, आता आपण हे असं इथे याला लावून घेऊया. आता आपण लिटरली मला काम करताना इतकी तकलीफ होते कारण मला चष्मा आहे आणि चष्म्याशिवाय काम करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. सो हे आपण असं लावून घेणार आहोत. थोडंसं टाकून घेऊया. ॲज आय टोल्ड यू की हे पटकन चिपकतं, तसंच पटकन सुकतं पण बिकॉज पटकन चिपकतं. इट्स क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड बट नॉट रिअली दॅट यू वॉन्ट अंडरस्टँड एनिथिंग वॉट आय एम टॉकिंग टू यू पीपल. माझी इंग्लिश कधी कधी खूप जास्त डोकावते. सो फाईन. या सो नाव इज डन. ओके, सी आता मी हे घेतलेले आहे. किती सुंदर दिसतात, लिटरली चमकतात आहे. हे वाले पण आपण घेणार आहोत. सो आपण घेतलेले आहे हे वन आणि हे वाले. ओके, म्हणजे सिल्वर आणि गोल्डन वाले. सो आता पुन्हा एक रिंग करूया याची. आपण याला लावून घेऊया. एक सिल्वर, त्यानंतर एक गोल्डन. ओके, एक सिल्वर अँड आय एम टेकिंग, म्हणजे मी हे काय म्हणतात ना, सगळं गोल्डन गोल्डन नको व्हायला किंवा मग सर्व सिल्वर सिल्वर नको व्हायला, त्यामुळे मी असे तसे शेड्स घेते आता दोघांचे पण. सो यस. ओके, मी अजून टाकते बिकॉज आय एम फीलिंग टू ॲड मोर. ग्रेट, परफेक्ट झालेलं आपलं. परफेक्ट मतलब सिरियसली यार, समटाइम्स आय फील टू गिव्ह शाबाश टू माय सेल्फ अँड आय गिव्ह ऑल्सो. सो कधीही तुम्ही छान काम केलं ना. सो आपली राखी इकडे रेडी आहे. रेडी, ये. ॲज यू कॅन सी आपली राखी रेडी आहे. सो याला आपण सुकू देऊया. सो ब्रेक इज ओव्हर गाईज. सो आपली राखी इकडे सुकलेली आहे. सी, ही राखी आपली इकडे सुकलेली आहे. इफ यू कॅन सी माय स्क्रीन. आता आपल्याला हे असंच्या असंच नाही चिपकवायचं, नाहीतर ते काहीतरी घाणेरडं दिसेल. जशा प्रकारे हे दिसतंय ते असं नाही करायचं आपल्याला. ओके, आपण याला कापणार आहोत. आता मी हा पॅलेट का घेतला, ठीक आहे ना. आता ह्याच्या ज्या बॉर्डर्स आहेत ह्या गोष्टींच्या, त्याला मी शिवलेलं नाही आहे, ठीक आहे ना. ह्याला मी फक्त स्टिक केलेलं आहे. त्यामुळे आधारासाठी हा पॅलेट आपल्याला गरजेचा आहे. ओके, तुम्ही काही घेऊ शकतात, लाईक एक एकदम असा पातळसा असा पेपर असतो प्लास्टिकचा, किंवा मग तो बटर पेपर असतो त्या टाईपमध्ये, ट्रान्सपरंट असं काही तुम्ही घेऊ शकता. जेलिटिनचा कागद. ओके, सो आता आपण याला कापून घेऊया. काल मी लिटरली 1 तासामध्ये 4 राख्या बनवल्या. 4. सो गाईज आपली इकडे राखी रेडी झालेली आहे. आता राखीवर आपल्याला धागा स्टिक करायचा आहे, त्यामुळे तो सेंटर पॉईंटला यायला हवं. त्यामुळे त्याचं मोजमाप कसं घ्यायचं हे इकडे मी सांगत आहे. सो लेट्स टेक द राखी. आपण आधी राखीवर पाठच्या साईडने ग्लू लावून घेऊया. ओके, आणि त्यानंतर मग आपण धागा सेंटर पॉईंटला आणून त्यावर आपण स्टिक करणार आहोत. अशा प्रकारे आपली राखी स्टिक झालेली आहे. त्याच प्रकारे आपण वरच्या साईडने सुद्धा ग्लू लावून घेऊया आणि आपली राखी इकडे स्टिक झालेली आहे. त्याला आपण आता थोडा वेळ सुकून देऊया. सो गाईज, तुम्हाला याच्यापैकी आपली इकडे राखी झालेली आहे गोल्डन अँड सिल्वर मधली. तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता ही थोडीशी ओली आहे त्यामुळे मी याला सुकायला परत ठेवते. अदरवाईज ओके, तुम्हाला ह्यापैकी कुठली राखी आवडली ती मला कमेंट करून नक्की सांगा. रेड, ब्ल्यू, मोरपंखी, ग्रीन ही वाली. ओके, आणि तुम्ही सुद्धा अशी राखी बनवायला विसरू नका तुमच्या भावासाठी, स्पेशली ॲज दे गिफ्ट यू गुड थिंग्स. सो यू शुड ऑल्सो, म्हणजे तुम्हाला पण बनवायला हवं. इट फील्स स्पेशल.
आणि डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट अँड हाईप. For now, bye bye and happy Raksha Bandhan to all in advance. Bye bye.